नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोमांचकारी इतिहास शिवसृष्टीच्या माध्यमातून। शिवबांचे प्रथम सूर्यदर्शन मे 1630। कुलोपाध्याय मल्हार भट आर्वीकर राजोपाध्याय यांनी प्रथम सूर्यदर्शनासाठी प्रातःकाळचा सुमुहूर्त काढला। 3 महिन्यानंतर अंधाऱ्या खोलीतून जिजाऊ साहेब शिवबा स्थळ हाती घेऊन शिवनेरी गडाच्या सूर्यमुखी महाद्वारी येऊन उभ्या राहिल्या। शिवबांचे हे प्रथम सीमोल्लंघन झाले। सूर्यनारायण पूर्व क्षितिजावर भगव्या रंगात प्रकटले। सूर्याने शिवबांचे दर्शन घेतले। शिवबांचे सूर्यदर्शन झाले। शिवबांचे गडकोट खेळ 1636 ते 1637। शिवबा गड शिवनेरीवर मोठे होत होते। चिमुकल्या सवंगड्यांबरोबर मातीचे ढिगारे रचून गडकोटांचे खेळ, भगवा झेंडा फडकविणे, चिमुकल्या सैन्यांची नाकेबंदी करणे इत्यादी खेळ खेळत जिजाऊ साहेब वाड्याच्या मजल्यावरून हे खेळ पाहण्यात तल्लीन होत आणि भावी स्वराज्याची स्वप्ने रंगवीत। शिवबांचे शस्त्र शिक्षण 1639 ते 1642। जिजाऊ साहेब शिवबांना घेऊन पुण्याच्या लाल महालात वास्तव्यास आल्या। बाल शिवबा जिजाऊ साहेबांकडून पुराणे, महाभारत, राजनीती, दंडनीती व सुभाषितांचे संस्कार ग्रहण करीत होते। बाजी पासलकर व मानकोजी दहातोंडे यांचेकडून शस्त्र शिक्षण घेत होते। तलवारबाजी, भालाफेक, घोडदौड यात बाल शिवबा प्रवीण झाले। स्वराज्याची शपथ 1645। शिवाजीराजे 15 वर्षाचे झाले। पुणे जहागिरीत स्वराज्याचा अनुभव प्रजा घेऊ लागली। स्वराज्याची भावना लोकांच्या मनात फुलली। सुलतानाच्या गुलामशाही विरुद्ध बंडाची जाणीव झाली। आमचे राज्य, आमचा झेंडा, आमची सेना असे स्वराज्याचे वारे वाहू लागले। रोहिडेश्वराच्या अत्यंत पवित्र शिवमंदिरात स्वयंभू पिंडीवर दिनांक 23 मे 1645 रोजी स्वराज्याची शपथ शिवाजीराजांनी व सवंगड्यांनी घेतली। रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीशी बदामल केला म्हणून छत्रपती शिवरायांनी त्याला हातपाय तोडण्याची शिक्षा दिली आणि प्रजेच्या मनात शिवबांच्या न्यायनिवड्याबद्दल विश्वास निर्माण झाला। आदिलशहाच्या ताब्यात असलेला पहिला किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडाचे नाव तोरणागड असे ठेवण्यात आले। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनात तल्लीन होऊन कीर्तन ऐकत आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज। इतिहासातील अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना। अफजल खान व छत्रपती शिवाजीराजे यांची भेट 10 नोव्हेंबर 1659। प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियान्यात अफजल खान व छत्रपती शिवाजीराजे यांची भेट ठरली। राजे शामियान्याच्या दारात आले। खानाने भेटीसाठी हात वर केले। छत्रपती शिवाजीराजे भेटले। खानाने मारण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांवर खंजीराचा वार केला। छत्रपती शिवाजीराजांनी खानाच्या पोटात बिचवा व वाघनखे खुपसून पोट फाडले। खान ओरडला, दगा दगा इसे खत्म करो। सय्यद बंडा तलवार घेऊन राजांवर धावला। घाव घालणार तेवढ्या जीवा महालाने त्याचा हात उडविला।
पावनखिंड 13 जुलै 1660. सिद्दी जोहरच्या सैन्याने पन्हाळा गडास वेढा टाकला. छत्रपती शिवाजी राजांच्या हेरांनी निसटण्याची जागा शोधली. राजांनी पालखीतून घोडखिंड गाठली. शाही सैन्याचा जोरदार पाठलाग पाहून बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड अडविली. राजांना विशाळगडास पाठविले. बाजीस शाही सैन्याने घायाळ केले. छत्रपती शिवाजी राजे विशाळगडावर पोहोचले. तोफा दणाणल्या. बाजीप्रभूंनी प्राण सोडले. घोडखिंड पावनखिंड झाली. न पाहे माघारे रणी निघत शूर, न पाहे माघारे. इंग्रजांना कैदेची शिक्षा. मार्च 1661. शिवाजीराजे कोकणात राजापुरास आले. हेनरी रिव्हिंग्टन आणि गिफर्ड हे इंग्रज अधिकारी राजांना भेटण्यास आले. याच इंग्रज अधिकाऱ्यांनी तोफांचा करार मोडून सिद्दी जोहरला तोफा व दारुगोळा पुरविला व पन्हाळा गडावर तोफांचा मारा केला होता. इंग्रज अधिकाऱ्यांच्या या वर्तनाचा राजांना राग होता. महाराज संतापले. इंग्रजांना कैद करण्याचा हुकूम दौलत खानास दिला. इंग्रजांचा स्वराज्यास धोका आहे हे महाराजांनी ओळखले होते. शाहिस्तेखानाची फजिती. शाहिस्तेखानाची बोटे तुटली. 6 एप्रिल 1663. शाहिस्तेखानाने पुणे प्रांत उद्ध्वस्त केला. लाल महालात शाहिस्तेखान दंग होता. छत्रपती शिवाजी राजांनी खानास मारण्याचा मनसुबा आखला. निवडक धाडशी जवानांसह महाराजांनी महालात प्रवेश केला. स्त्रियांचा आरडाओरडा झाला. खान खिडकीतून पसार होणार तोच छत्रपती शिवाजी राजांनी खानावर तलवारीचा घाव घातला. खानाची 3 बोटे तुटली. सुरतेवर स्वारी. 6 जानेवारी 1664. बहिर्जी नाईक यांनी हेरगिरी करून सुरतेची तपशीलवार माहिती मिळवली. इनायत खानाला छत्रपती शिवाजीराजे सुरतेवर चालून येतील याची कल्पना नव्हती. राजांनी खंडणीची मागणी इनायत खानाकडे केली. खानाने कुचेष्टा केली. छत्रपती शिवाजीराजे संतापले. राजे सुरतेवर चालून गेले. जड जवाहीर, चांदी, सोने, रोकड जमा केली. ख्रिश्चन धर्मगुरूने आपल्या ख्रिश्चन धर्मियांसाठी राजांकडे संरक्षण मागितले. राजांनी ख्रिश्चन धर्मियांना त्रास होणार नाही याची आधीच व्यवस्था केल्याचे सांगितल्याने धर्मगुरूंना आनंद झाला. मिळालेली संपत्ती घेऊन मराठा सेना परत फिरली. सागरी सत्तेची उभारणी. 8 फेब्रुवारी 1665. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही धनाढ्य बसनूर शहरावर स्वारी करण्याचे ठरवले. दौलत खानाच्या नेतृत्वाखाली मराठी आरमार दिनांक 8 फेब्रुवारी 1665 रोजी निघाले. बसनूर शहरावर पहाटे मराठ्यांचा छापा पडला. मराठ्यांनी खंडण्या गोळा केल्या. खंडणी न देणाऱ्यास लुटले. दुसऱ्या दिवशी राजांचे आरमार कारवारच्या किनाऱ्यावर आले. आदिलशाही सुभेदार शेरखानकडून खंडणी घेतली. राजांनी सागरी कोकण किनारा, सिद्दी, अरब दर्यावर्दी चाचे, फिरंगी, पोर्तुगीज आणि युरोपियनपासून सुरक्षित राहण्यासाठी भक्कम सिंधुदुर्ग किल्ला बांधला. पुरंदरचा वेढा. वीर मुरारबाजी. मे 1665. दिलेर खानाने साऱ्या शक्तीनिशी पुरंदर गडास वेढा दिला. गडाचा सफेद बुरुज फोडला. मराठ्यांचा दारुगोळा नष्ट झाला. मुरारबाजी देशपांडेचा संतापाने भडका उडाला. 700 शूर मर्दानिशी मुरारबाजी किल्ल्यातून बाहेर पडले. शाही पठाणांची खांडोळी उडू लागली. दिलेर खानाने मुरारबाजीवर तीराचा हल्ला केला. तीर मुरारबाजीच्या वरणी लागला. मुरारबाजी कोसळले. मराठा, रामोशी, डोंगरकोळी, महार शिपायांनी किल्ला सुरक्षित राहण्यासाठी लढविला. त्यामुळे गड खानास मिळू शकला नाही. औरंगजेबाच्या दरबारात
12 मे 1666 मिर्झा राजे राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे औरंगजेबास भेटण्याचा आग्रह धरला. विचार करून छत्रपती शिवाजी राजे बाल संभाजी राजांना घेऊन 12 मे 1666 रोजी आग्र्यास निघाले. छत्रपती शिवाजी राजांना औरंगजेबाच्या दरबारात जशवंतसिंह राठोड यांच्या मागे उभे राहण्यास सांगितले. राजे संतापून कडाडले. रामसिंह, यह हमारा अपमान है, मैं राजा हूं. हे ऐकून सारा दरबार विस्मित झाला. आग्र्याहून सुटका. 17 ऑगस्ट 1666 औरंगजेबाने छत्रपती शिवाजीराजे व शंभूराजे यांना नजरकैद केले. राजांची प्रकृती ठरवून बिघडली. राजांनी दानधर्म व मिठाई वाटप करण्याचे ठरविले. मिठाईचे पेटारे येता जाता तपासले जात होते. पेटाऱ्यात मिठाईच आहे असे मुघल सैन्यांना कळून आले. 2 रिकाम्या पेटाऱ्यात छत्रपती शिवाजीराजे व शंभूराजे बसले. राजांच्या जागी पलंगावर हिरोजी फर्जंद झोपले. मदारी मेहतर पाय चेपत बसला. पेठारे निघाले. फुलाद खानाच्या करड्या नजरेतून राजांचे पेटारे सुरक्षित निसटले. आधी लगीन कोंढाण्याचे. 4 फेब्रुवारी 1670 तानाजी मालुसरेंनी रायबा मुलाचे लगीन काढले होते. शिवाजी राजांनी थैली पाठवून तानाजी रवास बोलवले. कोंढाणा गड घेण्याची तयारी चालू होती. तानाजीने सांगितले, कोंढाणा घेण्याचा मान माझा आहे. आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे. तानाजीने घोरपडीस दोर बांधून गडावर पाठवले. दोराने मावळ सेना गडावर चढली. किल्लेदार उदयभान व तानाजी समोरासमोर लढत असताना दोघांचे घाव एकमेकांच्या वर्मी लागले. तानाजी कोसळले. मराठा मावळ सेना लढली. मुघल फौज हरली. सिंहगड काबीज झाला. शिवाजी राजे का भगवे का. हिरकणी बुरुज. 1672 कोजागिरी पुनवेसाठी वाडीच्या गवळणी दुधाचे हांडे घेऊन रायगडावर आल्या. दूध घालून पैसे घेतले. हिरा गवळण गडाचे वैभव पाहण्यात हरवली. संध्याकाळी तोफ दणाणली. हिरा गवळण भानावर आली. गडाचा दरवाजा बंद झाला. हिरा गडात अडकली. तिला तान्ह्या मुलाची आठवण सतावू लागली. हिरा गवळण गडाच्या मागे येऊन अवघड असलेला बुरुज कडा उतरून घरी आली. या धाडसाचे शिवाजी महाराजांना कौतुक वाटले. हिरा गवळणीचा महाराजांनी सन्मान केला. महाराजांनी त्या बुरुजास हिरकणी बुरुज असे नाव दिले. गोवळकोंड्याची भेट. 6 ऑक्टोबर 1676 कुतुबशाहीच्या बादशहाने शिवाजी महाराजांना भेटीचे निमंत्रण दिले. छत्रपती शिवाजी महाराज दिनांक 6 ऑक्टोबर 1676 रोजी रायगडाहून सरसेनापती हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, नेताजी पालकर, सर्जेराव जेधे, येसाजी कंक, धनाजी जाधव, दौलत खान आणि खासे सरदारासह गोवळकोंढ्यास निघाले. महाराजांच्या हत्तीचे माहूत हंबीरराव मोहिते होते. या भेटीने महाराजांनी दक्षिणी राज्यांशी एकजूट साधली. शेरखान लोधी फटाणास नामोहरण करण्यात छत्रपती शिवाजी राजांना यश मिळाले. सेनापती हंबीरराव मोहिते. फेब्रुवारी 1677 कोप्पळची दुःखी मंडळी शिवाजी महाराजांकडे आली. पठाणांच्या जाचातून सोडवण्याची विनंती महाराजांना केली. महाराजांनी या कामावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. मोहिते सैन्यासह कोप्पळला आले. खानाच्या फौजांची लांडगे तोड झाली. नागोजी जेधेने हुसेन खानाचा हत्ती जखमी केला. खानाने बाण मारून नागोजीस जखमी केले. तीर वर्मी बसला. हंबीरराव मोहितेंनी खानास घेरले व कैद केले. हंबीरराव मोहितेंनी 2000 घोडे, काही हत्ती आणि अपार धन आणून महाराजांना अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला.
आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. भारताच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती